नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय एनालायझर. मित्रहो, आज सकाळी एक वेगळीच घटना घडत होती. दुपारी ती प्रत्यक्षात आली आणि अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आले. कदाचित या प्रश्नाची उत्तरं पुढच्या अजित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्स मधून मिळून जातील. पण अजित पवार आणि त्यांचं मंत्रिमंडळ शरद पवारांच्या भेटीला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जावं आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. मला याचा खुलासा करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगावी वाटते. विषय असा असतो की एखादा व्यक्ती आपल्या मुलांना सांभाळतो, शिकवतो. मुलं शिकून सवरून मोठी होतात आणि नोकरीच्या निमित्तानं, कामधंद्याच्या निमित्तानं आपलं गाव सोडून दुसऱ्या शहरात जातात. साहजिक आहे, म्हाताऱ्या माणसांना आपलं घर सोडायला, गाव सोडायला, हक्काचं ठिकाण सोडायला नको वाटतं. मुलं आग्रह करत असतात की तुम्ही आमच्याकडे राहायला यावं. पित्याचा आग्रह असतो की पोरांनी माझ्याकडे राहायला यावं, माझी काळजी घ्यावी. पण मुलांचा उत्कर्ष हा त्या गावात नसतो, तर मुलांचा उत्कर्ष शहरामध्ये असतो. मग पोरांच्या मध्ये आणि वडिलांच्या मध्ये हा संघर्ष व्हायला लागतो. मुलं वेगळीकडे राहू लागतात, वडील वेगळीकडे राहू लागतात. वडिलांचा मुलगा ऐकत नाही, तो शहरात राहायला जातो, त्याचा संसार पुढे सुरू होतो आणि मग कालांतरानं एक वेळ अशी येते की वडिलांनाच आपल्या मुलाबाळांच्या सोबत राहायला शहराच्या मध्ये जावं लागतं. आपला हट्ट सोडावा लागतो आणि ती मुलांच्याकडे राहायला येतात आणि मग सगळेच सुखानं राहू लागतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं काही होण्याची तयारी चालली आहे का की शरद पवारांनी आपला आग्रह धरला की माझी शेती, माझा जुना धंदा, माझं जुनं काम, म्हणजे कधी ह्या पक्षाला पाठिंबा, कधी त्या पक्षाला पाठिंबा, हे जुना धंदा, याच्यावरच आपलं घर वाडा मजबूत राहील. अजित पवारांच्या डोक्यात दुसरंच काय गणित होतं. कधी ह्याला पाठिंबा, कधी त्याला पाठिंबा, कधी द्यायचा म्हणायचं आणि द्यायचाच नाही. हे काही गणित बरोबर नाही. आता आपण कामाधंद्याला, वेगळ्या धंद्याला लागलं पाहिजे, वेगळ्या कामाला लागलं पाहिजे, हे अजित पवारांच्या डोक्यामध्ये. अजित पवारांचा सारखा कल सत्तेत असलेल्या, सत्तेत राहणाऱ्या पक्षांकडे जाण्याचा, पण शरद पवारांचा कल सत्तेतल्या पक्षाला खाली ओढण्याचा आणि आपल्या ऐकण्यातला माणूस बसतोय का हे प्रयत्न करण्याचा. या दोन्हीच्या मधला संघर्ष टोकाला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झालं. आता शरद पवार कन्व्हिन्स होऊ लागलेत का की चला पोराच्या घरी राहायला जाऊ? म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे. चला आता बस झालं, पोराच्या घरी राहायला जाऊ, आपल्याला काही जमत नाहीये. त्याचं कारण असं आहे मित्र हो, 1 वर्षापूर्वी 30 जूनच्या आधी शिवसेना फुटली आणि फुटल्यावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या 40 आमदारांच्या विरोधातलं जनमत तयार करण्यात शिवसेना यशस्वी ठरली. आणखी एक गोष्ट मी जबाबदारीनं विधान करतोय, शरद पवारांच्या पेक्षा सुद्धा यशस्वी कोण ठरलं असेल तर उद्धव ठाकरे. म्हणजे आपला पक्ष फुटल्यावर त्या पक्षातल्या फुटलेल्या लोकांच्या बाबतची खोकेवाले, गद्दार अशी प्रतिमा करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले. म्हणजे बांगरवरती हल्ला झाला, कुठे काळे झेंडे दाखवले गेले, कधी कुणाच्या गाडीच्या समोर निदर्शनं झाली, गद्दार हा शिक्का बसवला. अथवा गद्दार, खोके हा शब्द पर्क्युलेट करण्यामध्ये आणि लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी ठरले. एवढंही यश शरद पवारांना मिळालं नाही. शरद पवार ना अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना गद्दार सिद्ध करू शकले ना. त्यांच्या समोर कोणती निदर्शनं करण्यात आली. काहीही घडलं नाही, काहीही घडलं नाही. म्हणजे एखाद दुसरा तो आव्हाडांच्या सारखा अपवाद सोडला तर बाकी पक्षामधून कोणताही विरोध झाला नाही जसा शिवसेनेत झाला. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पेक्षा सुद्धा शरद पवारांची प्रतिमा ही कमी होती हे लक्षात येऊ लागलं. जेवढा गोंधळ शिवसेनेच्या विभाजनात झाला होता तेवढा गोंधळ सुद्धा राष्ट्रवादीच्या विभाजनामध्ये झाला नाही हे पवारांनी ओळखलं. किंवा हे पटवून देण्यात कदाचित अजित पवार यशस्वी झाले असतील. त्यामुळं आपल्या नेहमीच्या धंद्याला सोडून, म्हणजे लोकात काड्या करणे, घर फोडणे, पक्ष फोडणे, कधी याला पाठिंबा, कधी त्याला पाठिंबा, हा नेहमीचा धंदा सोडून निवृत्ती पत्करून आता अजित पवारांच्या मागे जाण्याचा निर्णय शरद पवार घेत आहेत का? कारण जेवढ्या तत्परतेनं सुप्रिया सुळेंनी फोन लावले ना, म्हणजे जयंतराव या, जयंतराव तो महाविकास आघाडीची बैठक सोडून निघून आले. जेवढ्या तत्परतेनं फोन लावले की हे नको व्हायला, म्हणूनच कदाचित सुप्रिया सुळेंनी जयंत पाटलांसारख्या नेत्यांना बोलवून घेतलं असेल. म्हणजे आता आव्हाडांचं ऐकून जमणार नाही
हे कदाचित शरद पवारांना कन्व्हिन्स करण्यात अजित पवार यशस्वी ठरलेत का काय, असा प्रश्न मला पडलाय. बरं, दुसरा एक प्रश्न महत्वाचा आहे. अशी अडेल तट्टू भूमिका घेऊन पवारांना काय मिळणार आहे? पार्टी हातची जाणार आहे, निवडणूक आयोगामध्ये गोंधळ चालणार आहे, निवडणूक आयोग पक्ष द्यायचा की नाही द्यायचा यावर निर्णय घेणार आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेतल्या सहभागानंतर म्हणजे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतील हेही फार महत्वाचं आहे. म्हणजे विरोधी पक्षनेते पद ही वाट्याला येणार नाहीये, काहीच नाहीये. बरं, पवारांची जी काही स्वप्न आहेत, हम होंगे कामयाब, एक दिन बनेंगे प्रधानमंत्री, ते तरी कुठे टप्प्यात दिसतंय का? हेही दिवा स्वप्नात ठरतंय बिरबल केसरी सारखं. म्हणजे कुठे वर लावलंय ते बांड आणि खाली कुठतरी किती 15-20 फूट खाली आग लावली आहे. अशानं ती बिरबल केसरी शिजणार नाहीच आहे. फार फार तर आगीनं बांबू जळून खाडकन माठ खाली फुटण्याची शक्यता आहे, जे भांड तापवायला ठेवलंय ते. पुढचं युग मोदींचं आहे. मोदींच्याच इशाऱ्यावरती, दिशानिर्देशावरती देश चालणार आहे. आणि आता अशा वेळी खोडा घालण्याचं काम करण्याऐवजी त्यांच्यासोबत जाण्याचं काम करण्याचा राजकीय सुज्ञपणा जे नेते दाखवत आहेत ते आपली सत्ता, पक्ष सगळं सांभाळून ठेवण्यात. म्हणजे ओडिशामधल्या बिजू पटनायकांच्या पक्षाला, नवीन पटनायकांना कोणताही त्रास नाही, कारण ते नव्या युगाची, नव्या दिशेची ओळख ठेवतात. काही त्रास होत नाही त्यांना. ज्यांनी दिशा ओळखली वाऱ्याची आणि त्याप्रमाणे जाऊ लागले ते सुखात आहेत. शरद पवारांच्या आजूबाजूची मंडळी, मग सुप्रिया सुळे असतील की जितेंद्र आव्हाड असतील की जयंत पाटील असतील की अजून कोणी असेल, हे पवारांना दिशाच समजू देत नाहीत की काय, असा प्रश्न होता. म्हणूनच पवारांच्या लेखी या फुटीच्या उंबरठ्यावर पक्ष आला. बरं, जनमानसातून जी प्रतिक्रिया उमटायला हवी तीही उमटली नाही. म्हणजे मराठा समाजाचा विरोध केला जातो आहे हे बोलता येत नाही. बर, पवार ज्या कारणासाठी वेगवेगळ्या मतदारसंघात फिरतायत, टोकाचा विरोध कुणाला? छगन भुजबळ, धनंजय मुंडे. म्हणजे अजित पवारांच्या विषयी बोलताना रोहित पवार म्हणणार की अजित पवारांना काही लोकांनी फसवलंय. बघा कसं छान आहे, अजित पवारांना काही लोकांनी फसवलंय. सुप्रिया सुळे म्हणणार अजित दादा माझे दादा आहेत, ते माझ्याकडे येतील, मी त्यांना बोलेल, मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. मग शिव्या कोणाला? छगन भुजबळ, धनंजय मुंडे, ओबीसी नेत्यांना. अहो, छगन भुजबळांनी तर खुलेपणाने सांगून टाकलं की हा ओबीसी नेत्यांवरचाच अटॅक आहे. कारण पहिली सभा येवल्यात विरोध भुजबळांचा, आता बघतो कसा येतो ते भुजबळांच्यासाठी. धनंजय मुंडे आणि भुजबळ यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला विरोध करून शरद पवार प्रो मराठा प्रतिमा निर्माण तर करू शकले नाहीतच, पण त्यासोबत ओबीसी विरोधी नेता अशी शरद पवारांची प्रतिमा होऊ लागली. आता एकट्या आव्हाडांना सोबत ठेवून ओबीसीचा समर्थक बनता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ओबीसीचा विरोधी नेता अशी प्रतिमा बनत होती. मराठा समाजावरती भाजप अटॅक करताय अशी ही प्रतिमा करता येत नव्हती. अशा वेळी काय करायचं या कात्रीत पवारच सापडले होते. धन्यता त्या अजित पवारांच्या विचाराची राष्ट्रवादीसाठी, माझ्यासाठी म्हणत नाहीये मी, की त्यांनीच आता काकांना शेवटची साथ घालायचं ठरवलं आणि आता किमान इकडच्या घरी राहायला या. त्या घरात काही उरलं नाही, ते पडायला झालंय. तुम्ही जसं काँग्रेसच्या घराला विरान हवेली म्हणत होतात, तशी ती विरान हवेली झालेली आहे. त्यात काहीही शिल्लक उरलेलं नाही. तेव्हा तिकडे जाऊ नका, हे सांगण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलाय. कदाचित यात पुढे शरद पवार आपल्या भूमिकेत बदल करून पक्ष म्हणजे माझं घर आहे, ते फुटायला नको असं म्हणून अजित पवारांच्या घरात राहायला तयार होतात की काय, हाच प्रश्न सगळ्यांच्या समोर मोठा पडलेला आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं, त्याचंच प्रत्यंतर आपल्याला बघायला येईल. बघूया, अजित पवार सगळं सोडून पवारांच्या घरी यायला जातात की पवार आपला हट्ट सोडून, आपल्या आजूबाजूचे सोडून इकडे राहायला येतात. आता कोण कोणाच्या मनात काय भरवत आहे, म्हणजे रोहित पवार सांगतात पवारांच्या आजूबाजूचे भरवत आहेत, पवार सांगतात शरद पवारांच्या आजूबाजूचे भरवत आहेत. नेमकं कोण कोणाच्या मनात भरवत आहे हे सुद्धा येणारा काळच ठरवेल.
आणि शरद पवारांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होईल. बाकी काही असो, शरद पवारांचा दोन्ही अर्थाने पराभव होणार आहे. अजित पवारांच्याकडे राहायला जावं आणि त्यांच्या पक्षाची मान्यता मान्य करावी, त्यांच्या हातात पक्ष देऊन टाकावा, तर सुप्रियाच्या भवितव्याचं काय? आणि त्यांना आपल्याकडे बोलवावं तर ते काय काय म्हणून येतील हाही मोठा प्रश्न आहे. सत्तेची ऊब सोडून माणसं परत जात नसतात, हे जितकंच खरं आहे. पवारांना आता दोन्ही अंगाने पराभव सहन करावा लागणार आहे. बघूया कसा होतोय तो. नमस्कार.